तर मी मंचावरती आमंत्रित करते आहे आपणा सगळ्यांचे अतिशय लाडके गुणी कलाकार आणि ज्यांनी अनेक कलाकृतींना साकार करून पुन्हा एकदा नवीन पिढीचा आपल्या इतिहासाशी ओळख विविध अंगाने करून दिलेली आहे असे सुबोध भावे. सुबोधजींसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. आणि आज ते जे सादर करणार आहेत त्याची भूमिका मांडत असताना मला वाटतं हे शब्द जे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या लेखणीतून अवतरले आणि अवघ्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर जे जे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांच्या काळजावरती कोरले गेलेले शब्द म्हणजे हृदयात माऊली रयते ससावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गडदुष्ट दुर्जना खल अंतरहा संतास रक्षितो शत्रुसी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय स्वरदा माता पिता सखा शिवभूपतो माता पिता सखा शिवभूपतो. अर्थात राजा शिवछत्रपती या मालिकेचं हे शीर्षक गीत आणि अजय अतुल यांच्या संगीताने हे गीत आणि या अतिशय जोरकस शब्दांनी हे गीत आपणा सगळ्यांच्या मनामध्ये घर करून गेलं. मी मगाशी म्हटलं तसं की आजची तरुण पिढी असेल, आजची लहान मुलं असतील, यांच्यापर्यंतसुद्धा हे मालिका गीत पोहोचलं आणि ती महामालिका राजा शिवछत्रपती ज्यांच्या लेखणीच्या आधारे आपल्यापर्यंत पोहोचली ते डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे सर आणि शिवप्रभूंचा माता पिता सखा असा परिचय त्यांनी आपल्याला करून दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अनेक कंगोरे त्यांच्या लेखणीने साकारले. आपण त्यातला काही भाग सुबोध भावे यांच्याकडून ऐकू. धन्यवाद समीरा. सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार आणि शिरीषजींनाही मनपूर्वक नमस्कार, त्यांच्या कुटुंबियांना मनपूर्वक नमस्कार. मग अशी गोट्या मालिकेचं शीर्षक गीत लागलं आणि अचानक शाळेमध्ये गेलो की इतकी सुंदर आई आणि मुलाचं नातं दाखवणारी ती मालिका राजदत्ताजी समोर आहेत, त्यांनीच दिग्दर्शित केलेली, शिरीषजींनी लिहिलेली. आणि ते गाणं सुरू झालं की आपोआप तुमच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागतात. इतकी सुंदर मालिका आणि ती सुंदर मालिका देणारे आज दोघंही आपल्यासमोर आहेत. त्याच्यानंतर शिरीषजी आणि मी अनेक वर्ष एकमेकांच्या संपर्कात आहोत, काही ना काहीतरी काम करायचं म्हणून. आणि मानापमानच्या निमित्ताने फायनली तो योग आला. 2.5 वर्ष सरांबरोबर मी त्या स्क्रिप्टवरती काम केलं आणि मला असं वाटतं की जे जे त्यांच्या संपर्कात आले त्यांना हा अनुभव आलाच असेल. पण एक अतिशय प्रेमळ, निस्वार्थी आणि आनंददायी कुटुंब कुठलं असेल तर ते शिरीषजींचं कुटुंब आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं. कधीही त्यांच्या चेहऱ्यावरती मी आजतागायत निराशेची एकही छटा पाहिली नाही. कायम प्रेमाने तुमचं आगत स्वागत, कायम प्रेमाने तुमच्याशी बोलणं आणि एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्यांच्या घरात आहे, त्यांच्या स्वतःमध्ये आहे. आणि मला असं वाटतं त्यांच्यातलीच ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा त्यांना भेटल्यानंतर येते. परमेश्वराचरणी इतकीच प्रार्थना की जो आनंद, जे प्रेम त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलं, त्यांच्या कलाकृतीतनं दिलं, साहित्यातनं दिलं, तोच आनंद आणि ते प्रेम त्यांना सदैव, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळत राहो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. अफजल खानाच्या वधाचा हा प्रसंग आहे आणि शब्द अर्थातच शिरीषजींचे आहेत. प्रतापगड. सरदार हिरोजी फर्जंद आणि महाराजांचा खाजगी सचिव मुलगा मदारी मेहतर महाराजांना तयार करत होते. जाळीचे बख्तर त्यांनी हातापायांवरती चढवले, वरून अंगरखा, मंदिलाच्या आत शिरस्त्राण, मानेवरून शिरस्त्राणातून उतरलेली पोलादी पातळ जाळी, तिच्यावर शिरस्त्राण जोडून वरून मंदिलाची झाल खाली सोडली, कमरेला शेला बांधला, मनगटावर मणिबंधांचे चिलखत, पायांवर चामड्याचे पट्टे बसवले, त्यावरून चुडीदार पैजामा पहनवाला, दंडावर चामड्याचे पट्टे, जांघेवर सील, चढावांना बांधले. गळ्यात आता केवळ कवड्यांची माळा नाही. आता महाराज हे केवळ स्वतंत्रता सेनानी नव्हते, एक राजा म्हणून भेटत होते. तरीही हलक्या वजनाच्या पण हलक्या नसलेल्या हिरा मोत्यांच्या माळा त्यांच्या गळ्यात चढवण्यात आल्या. मणिबंधाच्या आत 2 मनगटांवर 2 सडपातळ लहान छुरिका आतून लपवण्यात आल्या. डाव्या हातात वाघनखं अशी चढवली की बाहेरून दिसताना रत्नजडित अंगठ्या वाटत होत्या, पण मूठ उघडली तर विकराळ वाघनखं होती. उजव्या हाताच्या बोटांमध्ये मात्र खऱ्याखुऱ्या अंगठ्या होत्या. आणि तिकडे अफजल खानही तयार होत होता. त्याचा सेवक त्याला चिलखत पहनवाला आला
तर आधी तो संतापला. त्यानं चिलखत बाजूला भिरकावून दिलं, मग खदाखदा हसला. कृष्णाजी भास्कर आणि सेवक त्याच्या या वागण्याकडे पाहतच राहिले. अफजल खान, कृष्णाजी भास्कर आणि सय्यद बंडासकट 10 अंगरक्षक निघाले. वस्तुतः अंगरक्षकांची आवश्यकताच नव्हती. एका वाघाला एक भिंगुरटे काय करू शकणार. सय्यद बंडा चांगला 2 वारांहून अधिक उंचीचा धिप्पाड मजबूत गडी होता. अफजल खानातून बुद्धी वगळलेला दुसरा अफजल खान. पंताजी काका वकील अगत्यानं पुढे राहून या 12ही जणांचे वाटाडे झाले. अफजल खान पालखीत बसलेला होता आणि 2 नव्हे तर 8 मजबूत भोई त्याला वाहून नेत होते, 4 दांडे धरून. इकडे शिवाजी महाराज सर्व समुदायाला प्रणाम करीत प्रतापगड उतरू लागले. आमचा राम राम घ्यावा, महाराज म्हणत होते. गोमाजी काका आणि नारोपंत वस्तुतः शिवाजी महाराजांचे मंत्री, पण डोळ्यास उपरणी लावून वळले. कारण त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम बुवांच्या कीर्तनात ऐकले होते, आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकोबारायाने हे काय म्हणून ठेवले. म्हणून शिवाजी महाराजांनी खाजगीत मंत्रिमंडळाजवळ प्रेमनिर्भर कुरबुरही करून झाली होती. आणि आता महाराज स्वतः म्हणत होते, आमुचा राम राम घ्यावा. तर गोमाजी काकांना आणि नारोपंतांना राहावेच ना. अफजल खानानं जावळीच्या रानात आपली जी फौज उतरवली होती, तिच्या भोजनाची व्यवस्था स्वराज्यामार्फतच करण्यात आली होती. शेवटी शरणागतानं असं लीन दिन व्हायचंच पाहिजे ना. बहिर्जी नाईक झाडातून अचानक महाराजांपाशी प्रकट झाले. जीवा महालाचे शस्त्र अर्धे निष्कोषितही झाले होते. बहिर्जी दिसताच ते पुन्हा म्यान झाले. बहिर्जी फुसफुसला महाराजांच्या कानात, महाराज, अफजल खानाच्या अंगावर बख्तर नाही, तो गर्वातच निघालाय. महाराजांनी स्मित हास्यपूर्वक बहिर्जींकडे पाहिले. खान पालखीतून येतोय. त्याच्या अजस्त्र शरीराच्या मानानं पालखी थोडी लहानच पडत होती. पालखी मोठी होती. तिला 8 भोई कष्टानं उचलून आणत होते. 4 दांडे लावलेले होते, 2 पुढे 2 मागे. 8ही जणांची लय नेमकी होती. पालखी कुठेही हिंकळत नव्हती. हे काय, शिवाजी महाराज आणि त्यांचे 10 अंगरक्षक दिसत कसे नाहीत. जवळ गेल्याशिवाय. झाडीतच होते ना, तरी निश्चल जुळून गेले होते, चौभोवत आलशी. पालखी थांबली, उतरवली गेली. अफजल खान उतरला. त्याच्या दिसण्यात जामादिमाग कृष्णाजी भास्करांनी सांभाळला. भोई पालखीपाशीच थांबले. तथापि कृष्णाजी आणि पंताजी यांच्या मागोमाग जमीन हादरवीत चालणाऱ्या अफजल खानाच्या मागून त्याचे अजस्त्र आकाराचे दणकट 10 अंगरक्षक येत होते. पंताजी काका आतोनात नम्रपणे खानापाशी आले आणि म्हणाले, महाराज फार भीतात. ही 10 देवदत्त माणसं पाहिली तर महाराज येणारच नाहीत, फिरवा यांना. अफजल खानानं खूण केली. 9 मागे गेले. सय्यद बंडा सोबत राहिला. वळण घेताच समोर विशाल शामियाना दिसला. शामियानावर सोन्याचा कळस लावलेला होता आणि तो तापलेल्या उन्हात झळझळ चमकत होता. पंतू, अफजल खान म्हणाला, सोन्याचा कळस लावण्याचा मान सिर्फ बादशाला असतो. शिवा काय स्वतःला राजाबिजा समजतो की काय. किंचित चिडलेल्या अफजल खानाला नम्रतापूर्वक पंताजी म्हणाले, जी नाही हुजूर, तो कळस तर आपल्या खातिरदारी प्रित्यर्थ लावलेला आहे. महाराजांच्या मनात आपली इज्जत बादशासारखी आहे. अफजल खुश झाला. तंबूत आढ्यतेने प्रवेश करता झाला. शामियानाच्या आत येताच त्याला सगळं ऐश्वर्य दिसून आले. अफजल खानानं हात फैलावून सर्वत्र पाहत म्हटले, ओ हो 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 पंतू, क्या शानदार शामियाना है. शाहजी जैसे एक मामूली सरदार का ये नाचीज लौंडा और उसकी ये हैसियत. इतना कीमती असबाब तो शहनशाह शाहजहां के पास भी मौजूद नहीं है. शांतता पसरली. मग पुन्हा अफजल म्हणाला, ओ हो 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 ये सारा आप ही का तो है. पंताजी विलक्षण नम्रतेने म्हणाले, ये सब आपको नजर करने वाले हैं महाराज. अफजल बेहद खुश झाला. त्याला आपला आनंद आपल्या विशालकाय शरीरातही मावविता येईना. तो अत्यानंदानं किंचाळत होता, सुभान अल्लाह, इलाही, ए खुदा, ये सब हमारे खातिर. इस इब्लिस शैतान के पास जो इतनी दौलत है, इतनी इफरात से है, ज्यादा है. ए पंतु, खुदाची मर्जी असेल तर इंशाअल्लाह हमारा तो इफलास खत्म हो जाएगा, गरीबी खत्म होगी.
प्रभू की लीला अपरंपार है प्रभू. हात जोडून त्यावर मस्तक ठेवीत पंताजी काका म्हणाले. यावेळी कृष्णाजी बाहेरच पाहत होता. शिवाजीराजे येत आहेत. तो म्हणाला, सय्यद अब बाहर ले जाइए तशरीफ. आनंदानं चिडचिडून अफजल म्हणाला. सय्यद बंडा बाहेर गेला. पाठोपाठ पंताजी काका गेले. पण ते दारापावतरच गेले. महाराजांना सगळं ठीक असल्याची खूण केली. महाराज आत गेले. राजाजी, अफजल म्हणाला, आपकी सद्र तो शाह आदिल शाह से भी बेहतरीन है. माता जगदंबा की कृपा है, महाराज म्हणाले. देवीचं नाव ऐकल्यामुळे अफजलला खाईचा वैतागच आला. पण त्यानं स्वतःला क्षणात सावरलं. संयम ठेवत त्याने आपली समशेर उतरवली. ती कृष्णाजी भास्करापाशी दिली. कृष्णाजी ते वजन उचलण्याचा कसाबसा प्रयास करीत राहिला. अफजल खान 2 पावलं पुढे आला. शिवाजी महाराजांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. दर्याद्र नजरेनं तसल्ली देत त्यानं सौम्य स्वरात जहर रोखलं. शायद तुम्ही विसरलेला आहात राजाजी की तुम्ही एक नाचीज शख्स आहात. तरीही यावेळी महाराज शांतपणे त्याला पाहत म्हणाले, देव साक्षी आहे खान साहेब, करावे तैसे भरावे. अफजल खानाला मुळीच काही कळलं नाही. तरीही शिवाजी महाराजांचा बर्ताव पाहून तो म्हणाला, फिर बुजदिल डरता क्यों है. शिवाजी महाराज आपण जणू त्या गावचेच नाही असे साधे आश्चर्य दर्शवित म्हणाले, डर? कोणत्या गोष्टीचा डर खानसाहेब? आम्ही घाबरतो ते प्रभू श्री रामचंद्राला. महाराज साहेब शहाजीराजांना, त्यांच्या बेदाग चरित्र सूर्याला. आपसे भले क्यों डरे. अफजल खानाला शिवाजी महाराजांचं बोलणं म्हणजे एक मगरूर चावटी वाटली. त्याला हसूच फुटलं महाराजांचं बोलणं ऐकून. आपल्या पुढे आलेला हा छोटासा मनुष्य नुसता घाबरटच आहे असे नाही, तर वेडपट पण असला पाहिजे असं त्याला वाटलं. खदखदून हसत तो आसनापर्यंत जात स्वतःचा वाढलेला गुस्सा शमू लागला. शिवाजी महाराज त्याच्या हालचाली आजमावत राहिले. अफजल वळला. मग दात ओठ खात म्हणाला, तू तो इठला रहा है. तुझ्या रंगदारीला सबक शिकायचा आहे काय? इबरत चाहता है? मी तर इनायत करायला आलो होतो, लेकिन इस इजलास में अपने इख्तियार, अधिकार और इतनी इबादत का इजहार किए जा रहा है तू. शिवाजी महाराज त्याच्या वाग्जल्प अतीव मंद स्मिताने पाहत होते. गुस्सा गिळून अफजल खान म्हणाला, तू आपल्या हिम्मत आणि बहादुरीची शेखी मिरवतेस ना? मिरव. उद्धट, धीटपणाचा बनाव करणारा मगरूर मनुष्य आहेस तू. एक लक्षात ठेव की हुकूमत चालते इथे ती आली आदिलशहाची, तुझ्यासारख्या मामूली चुह्याची नाही. आमची हुकूमत झुगारून देऊन बेताल बर्ताव करायला तुला यत्किंचितही शरम वाटत नाही? आमचा मातहबान हाताखाली आहे. असो, तुझ्या आजवरच्या सर्व गुन्ह्यांबद्दल मी तुला माफ केलंय. अफजल खाननं हात फैलावले. ये, तो म्हणाला, मी तुला आश्रय देव करतोय. शिवाजी महाराजांनी दोन्ही हात फैलावले. दोघेही एकमेकांच्या आलिंगनात गेले. त्याच वेळी महाराजांनी शेल्यात लावलेला जांबिया काढला. अफजल खानानं आपल्या हत्तीच्या ताकदीनं महाराजांची मान डाव्या काखेत दाबली. त्यानं आपल्या कटारीचा वार महाराजांवर करण्यापूर्वीच महाराजांनी आपला जांबिया खानाच्या पोटावरून पूर्ण फिरवला. अफजल खानाच्या कट्यारीचे टोक महाराजांचे बख्तर भेदून तर जाऊच शकले नाही. अंगरखा फाडीत ते पाठीवरनं फिरले जाळीच्या वरून. क्षणार्धात अफजल खानाला जाणवले की आपला वार वाया गेला असून आपले पोट पूर्ण मात्र खोलवर फाडले गेले. त्याच्या हातातली कट्यार निसटली. कट्यारीचे टोक महाराजांच्या कपाळाला घासून गेले. महाराजांची गर्दन निसटली होती, केवळ सैलपणा नव्हे. त्यानं महाराजांना सोडून स्वतःचं पोट ढळण्यापूर्वी महाराजांचा डावा हात त्याच्या पोटात शिरला आणि वाघनखांच्या साथीनं त्यांनी अफजल खानाचा कोथळा, आतडे सगळे बाहेर काढले. हे सगळे इतक्या निमिषभरात घडले की कृष्णाजी भास्करास किंवा पंताजी बोकेलास काय घडते कळलंच नाही. जेथे अफजल खानाने बसावयाचे त्या गादीचा महाराजांनी आसरा घेतला, कारण मान करकचून दाबली गेल्यामुळे त्यांना जराशी भोवळ आली होती. कट्यारीचं टोक महाराजांच्या कपाळाला थोडंसं घासून गेलं. तिथून रक्त भळभळ वाहू लागलं. त्यांना ऐकू येत होतं, दगा दगा दगा, लव्हा लव्हा लव्हा. त्यांनी पाहिलं तर खान आपली आतडी कशीबशी पोटात घालून शामियानाच्या बाहेर पडत होता. तशातही खानाला आठवलं, आपल्या वाणीतून विजापूरचा अवलियात जणू बोलत होता, दगा दगा दगा, इवा लव्हा लव्हा.
महाराजांचा मंदिर जरासा घसरला होता, तो त्यांनी सावरला, जरासा फाटला होता. तथापि आतील शिरस्त्राणानं घाव मात्र वाचवला होता. हे सगळं 4 पळात घडलं होतं. महाराजांनी तक्षणी स्वतःला सावरलं. आपल्या कमरेचं खड्ग त्यांनी उपसलं. पोर्तुगीज बनावटीची ती दुधारी तलवार तळपू लागली. त्यांना तेव्हाच दिसले होते की ठरल्याप्रमाणे पंताजी काका बोकील शामियान्याची एका बाजूची कणात सरकून बाहेर सटकले होते. आत फक्त खानाचा सचिव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता. त्यानं खानाची तलवार उचलून पेलली होती. ती दोन्ही हातांनी धरल्यावर त्या विकराळ तलवारीची भयप्रद मारकी बाजू लखलखू लागली. या तलवारीच्या एका घावानं शिवाजी महाराजांचे उभे 2 तुकडे करता येतील हे त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला जाणवले. ती तलवार आभाळात धरून भोवळलेल्या महाराजांच्या शिरावर युद्ध घोषणा करत त्यानं वार केला. तो वार महाराजांनी आपल्या निष्कोषित तलवारीनं वरचेवर अडवला. पंत, महाराज अगत्यानं म्हणाले, आपण जाणे आपणास धर्मवाट आहे. तिकडे खान दगा 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 लव्हा 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 करत आपल्या पालखीकडे पळू लागला होता. त्यानं आपली आतडी दोन्ही हातांनी धरून आपल्या पोटात कोंबली होती. महाभयंकर आक्रोशानं सारं रान दणाणून गेलं होतं. अफजल खानाच्या गाफील अंगरक्षकांना महाराजांच्या सावध अंगरक्षकांनी ठरल्याप्रमाणे एक एक करून टिपायला सुरुवात केली. अफजल खान वाटेत पडला. त्याचे 8ही भोई पालखी घेऊन त्याच्याकडे धावत सुटली. इकडे कृष्णाजी भास्कराला कसली तरी तिरिमिरी चढली होती, देव जाणे. पण त्याने पुन्हा दुसरा वार केला. तोही महाराजांनी वरचेवर अडवला. म्हणाले, पंत, निघा आपण. शिवाजी ब्राह्मणाची हत्या करत नाही. इकडे पडलेला आक्रोश करणारा अफजल खान दिसताच सय्यद बंडाचे भान विस्कटलं. जिवा महालाशी लढणं टाकून खंडोत्कीन करून तो शामियानाच्या दारापोतर पोहोचला. मरणासन्न खानाला शोक संतप्तपणे ओलांडून तो शामियानाच्या दारात आला. त्याचवेळी कृष्णाजी भास्कर तिसरा घाव घालीत होते, जो अडवून महाराज म्हणाले, पंत, निक्षून सांगितलं आपल्याला जावे, अन्यथा महाराज साहेब हसतील आम्हाला. आऊसाहेबांना क्रोध येईल. जावे जावे. त्यांनी सय्यदच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी खड्ग उगारलं. कृष्णाजीला आता हुरूप चढला होता. सय्यद बंडा आणि कृष्णाजी भास्कर यांनी एकाच वेळी महाराजांवर शस्त्र चालवायला तरवारी उगारल्या. कृष्णाजीला माहिती होते की महाराज सय्यद बंडाशी लढणार. त्याच वेळी आपले खड्ग महाराजांवर कोसळले. तो खुशच झाला. सय्यद बंडाचे खड्ग महाराजांवर कोसळण्यापूर्वी जिवा महालाने शिताफीने त्याचा शस्त्रधारी हात वरचेवर आपल्या तलवारीनं उडवला. त्याचवेळी महाराजांनी कृष्णाजी भास्करचा घाव अडवला होता. पंत, आपल्याला 3 वेळा जीवदान दिले, आता आमच्या माथी घातक नाही, असं म्हणून महाराजांनी कृष्णाजीचा शिरच्छेद केला. डोळ्यांची पाती लवतन लवते तोच महाराजांनी निर्णय घेतले होते, तेही अतिव शांतपणे. सय्यद बंडा आपल्या भोंड्या हाताला सांभाळण्यासाठी डावा हात वरती नेऊ लागला. त्याचपूर्वी जिवा महाल्याने सय्यद बंडाला मानगुटीपाशी धरले आणि बाहेर आणण्यास घसीटत नेले. शामियाना बाहेर ते आक्रोश करणाऱ्या आगडबंब सय्यद बंडाला जिवा माला म्हणाला, तुला आतच धाडणार होतो यमसदनाला, पण गालीच्या मेंगाय तुझ्या रक्तानं खराब झाला असता आणि तुला धुळीला मिळवायचे मनसुबे फोल ठरले असते गाड्या, असं म्हणून जिवा महालानं सय्यद बंडाचा शिरच्छेद करून त्याला धुळीत मिळवले. शिवाजी महाराज सावधपणे शामियाना बाहेर पडले. बाहेर भयंकर रणकंदन चाललेलं होतं. मुख्य मनुष्य महाराजांनीच मारला होता. आता ते मरायला मोकळे होते नव्हे, जगायला मोकळे झाले होते. जगायचं तर अखंड सावधपण सर्व विषयी. त्यांना दिसलं संभाजी कावजी कोंढाळकर धावत येतोय. त्यानं पालखी उचलणाऱ्या भोयांचे पायच सटासट कापून काढले. जिवा माला जिवाच्या करारानं महाराजांचं रक्षण करीत त्यांच्या बाजूला आला होता. चलावे महाराज. दोघेही वळून पळत प्रतापगड चढू लागले. तोच त्यांना पंताजी किल्ल्याकडे पाहून दोन्ही हात विजयानं हेलकावित आहेत असे दिसले. गोमाजी डोळ्यांना दुर्बीण लावून मोठ्याने गरजले, तोफ. पहिली तोफ वाजली. महाराजांचा अंगरक्षक असलेल्या इब्राहिम खानाच्या रक्षणात पंताजी महाराजांकडे पळाले. पंताजी तैसेच सोडून इब्राहिम खान वळला तो संभाजी कावजी कोंढाळकरांच्या मदतीला. महाराज थांबावे म्हणत. महाराज पंताजी आणि जिवा महाला वळून पाहू लागले. काही अंतरावर इब्राहिमची पाठ होती, पण पुढं शामियाना बाहेरच्या अंगणातले दृश्य क्षणार्धात झळकून गेले. संभाजी कावजी कोंढाळकरानं 8ही भोयांचे पाय कापलेले होते. मरणांत आक्रोश करणाऱ्या अफजल खानचं शिर आपसूक पालखीच्या खटड्यावर पडलं. काठावर गर्दन आली. अफजल खानाला संभाजीची क्रूर मुद्रा आणि क्रव्यात तलवार दिसली. त्याच्या डोळ्यांपुढे क्षणभर भविष्यवाणी तरळून गेली. कटा हुआ सर बडी रानी को नजर, कटा हुआ सर बडी रानी को नजर. एका मोठ्या झालीवर हिरव्या रंगाच्या कापडाचे आच्छादन झाकले होते. जिजाऊ साहेब आसनावर विराजमान होत्या. संभाजी राजांना कडेवर घेऊन दासी उभी होती.
इतर 2 दासेही आदवीने उभ्या होत्या. सोनोपंत डबीर वयस्कपणाने आनंदित बसले होते. संभाजी कावजी कोंढाळकर अगत्याने पुढे आले. त्यांनी समोरच्या चौरंगावर ते मोठं तबक ठेवलं. वरचं हिरवं कापड बाजूला केलं. त्या विशाल झालीवर अफजल खानाचं मुंडकं विसावलेलं होतं. तिकडे विजापूरच्या बाहेरील दर्ग्यात औलिया छाती पिटत पिटत आक्रोश केल्याप्रमाणे ओरडत होता, कटा हुआ सर बडी रानी को नजर, कटा हुआ सर बडी रानी को नजर. धन्यवाद. आत्ता या क्षणी आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या शामियान्यातच उभं राहून हा सगळा संग्राम आपल्या डोळ्यांनी पाहिला, असा जो उत्कट अनुभव आम्हाला दिला. सुबोधजी, मनपूर्वक आभार. मला वाटतं की मराठी माणूस म्हणून आपण जन्माला येतो म्हणून हे असे तेजस्वी शब्द आणि ते शब्द पोहोचवणारा असा अभिनय आपल्याला अनुभवता येतो.